आज महात्मा फुलेंची जयंती आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्यामुळे महिला लिहायला लागल्यात, शिकायला लागल्यात, ही एक आठवण खरं तर नमूद करायला हवी आज. मी एकटाच व्यासपीठावरतील सर्व मान्यवर आणि व्यासपीठावरील समोर मान्यवर, धन्यवाद. सारिका, मी एकटाच असं आहे की ज्याला वाचायची इथे आपण मुभा दिली, बाकी सगळे तसंच बोलत आहेत. तर एक कथा आहे, एक व्यक्तिचित्रण आहे या पुस्तकातलं. तुम्हाला ऐकायला आवडेल की नाही मला माहीत नाही, वाचायला नक्की आवडेल, कारण की मला स्वतःला वाचायला आवडलंय. मंदार सर बसले असल्यामुळे माझ्यावरती अजून प्रेशर आहे की आम्ही त्यांच्याकडे बघून बोलायला शिकलो आहे. तर सर काय चुकलं तर प्लीज क्षमा करा. कथेचं नाव आहे टिंग टिंग भास्कर. माझ्या लहानपणाची गोष्ट. दसऱ्याचा सण होता. आम्ही सगळीकडे जाऊन सोनं वाटून आलो होतो. दिवसभराच्या धावपळीने सगळेच दमलो होतो. रात्रीचे 11 वाजलेले होते. दरवर्षी भेटायला येणारे जवळपास सगळे लोक येऊन गेलेले होते. आम्ही झोपण्यासाठी गाद्या घालत होतो, मच्छरदाणी लावत होतो. इतक्यात जोरजोरात कुणीतरी घराचा मुख्य दरवाजा वाजवला. आता कोण, असा प्रश्न सगळ्यांना पडला आणि सगळ्यांचीच मुद्रा थोडी त्रासिक झाली. पुन्हा जोरजोरात दरवाजा ठोठावला गेला आणि बाहेरून हाक आली, काकी दरवाजा उघडा, मी आलोय. सगळ्यांनी तो आवाज मात्र लगेच ओळखला. हे तर टिंग टिंग भास्कर काका. बाहेरच्या लोकांसमोर घरातील कपड्यांवर जाऊ नये वगैरे औपचारिकता तेव्हा फारशी नव्हती. बाबांनी मच्छरदाणी एका बाजूला केली आणि ते दरवाजा उघडायला गेले. आईने घाईघाई गाद्या गुंडाळायला घेतल्या. तितक्यात भास्कर काका घरात आले आणि ओरडले, हे काय, तुम्हा लोकांची झोपायची तयारी झाली की काय? बाबा म्हणाले, रे भास्कर, किती वाजले? 11 वाजले. टिंग टिंग भास्कर काका तितक्याच जोरात म्हणाले, 11 वाजू अथवा 12, मी अजून आलो नाही आणि तुम्ही झोपायला निघालात? माझ्याकडून सोनं न घेता विसरलात मला? मग आईकडे वळून म्हणाले, काय काकी, अजून यायचा राहिलोय मी, हे तुम्ही देखील विसरलात? माझा विश्वासच बसत नाही. माझ्या काकी असे करू शकतात? एका दसऱ्याला मला यायला थोडासा उशीर काय झाला, तुम्ही लोक माझ्याकडून सोनं न घेता झोपायला निघालात? झोपण्यासारखी छोटी गोष्ट भास्कर काकाने विनाकारण अतिशय भावनिक करून ठेवली होती. त्यामुळे झोपायला न जाता आम्ही कुणाच्या तरी घरी चोरी करायला निघालोय की काय, इतका अपराधी भाव आम्हा सगळ्यांच्या मनात दाटून आला. त्यांचा भावनिक देखावा एवढ्यावरच मर्यादित न राहता भास्कर काका पुढे बोलू लागले, अहो आपले किती वर्षांचे संबंध? खरे तर किती वर्षांचे वगैरे काही नव्हते. फार तर 4 वर्षांपासून भास्कर काका आमच्या घरी येऊ लागले होते. पण त्यांनी उगीच त्यांच्या म्हणण्याला आधार मिळावा म्हणून किती वर्षांचे संबंध वगैरे म्हणणे लांबवलं होतं. काका पुन्हा बोलू लागले, दरवर्षी संक्रांत आणि दसऱ्याला माझा तुमच्याकडे येण्याचा नेम चुकलेला नाही. मी जरी तुम्हाला काका काकी म्हणत असलो तरी तुम्ही मला तुमच्या लहान भावासारखा मानता. तुमच्या पाया पडल्याशिवाय माझा सण साजरा होणार नाही म्हणून आलो, तर तुम्ही मला विसरलातच. टिंग टिंग भास्कर काका आता फक्त रडायचे बाकी होते. म्हणजे आता जर दुसऱ्या कोणी काही बोलले नसते तर ते नक्कीच रडले असते. मग आईनेच पुढाकार घेतला, तसं नाही हो भाऊजी, विसरू कसे? मगाशीच आम्हाला आठवण झाली होती. आम्हाला म्हणजे कोणाला? म्हणजे तुम्हाला की काकांना? उगीच हा प्रश्न भास्कर काकांनी विचारला होता. अहो भाऊजी, त्याने काय फरक पडतो? काय फरक पडतो म्हणजे काय? मला फरक पडतो. ज्या घरात माझ्या भावनांची किंमत नसेल तिथे कशाला जावे मी? दसऱ्याच्या दिवशी सोने द्यायला आलो होतो आणि तुम्ही लोक मात्र मला विसरलात. भास्कर काका काही त्यांचं पानुपत सोडायला तयार नव्हते. अहो भाऊजी, मी म्हणाले ना की यांना आज भास्कर भाऊजी कसे आले नाहीत हे यांनाच आठवलं. तर हे म्हणाले की तुम्ही बहुतेक 10वी जाणार होतात म्हणून आला नसाल. त्यांची तुमची भेट झाली होती म्हणे बसमध्ये मागच्या आठवड्यात. आईच्या तोंडून हे वाक्य ऐकून मग मात्र भास्कर काका एकदम वरमले. हो हो, खरं की मी म्हणालो होतो काकांना की जायचंय मला गावी, शेताचं काम आहे, त्यामुळे वाटलं असेल त्यांना. तेच तर, एवढंच वाक्य बाबा कसे बसे उच्चारले. मी म्हणालो काका खरं, मी म्हणालो तुम्हाला काका खरं, पण गेलोच नाही गावी. हो अहो, शेत आमच्या बायकोच्या नावावर करायचं चाललंय ना, तर ते दोघीच समसमान वाटायचंय. पण घरचे यायला तयार नाही. शिवाय कायद्याने दोघींच्या नावावर करता येत नाही म्हणे. मी सरळ सांगितलं की जर दोघींच्या नावावर होत नसेल तर मला शेतात वाटा नको. अहो नंतर घरी यांचं भांडण लागलं तर काय करा? इतके वर्ष चांगल्या राहिल्या, आता इस्टेटीसाठी उगी सुखी संसारांचा वरवंटा फिरायचा. बरोबर ऐकलं तुम्ही. भास्कर काकांना 2 बायका होत्या. हे खरे तर आम्हाला त्यांच्याविषयी प्रचंड उत्सुकता असण्याचं एक महत्वाचं कारण होतं. आमच्या नात्यात किंवा एकंदरच परिचयात भास्कर काका ही एकमेव व्यक्ती होती ज्यांना एका वेळी 2 बायका होत्या.
2 बायका आहेत म्हणून त्याबद्दल कुठलाही संकोच भास्कर काकांना वाटत नसे. ते दोघांविषयी तितक्याच प्रेमाने आणि तितक्याच रागाने बोलत असत. भास्कर काका हे प्रकरण आमच्या आयुष्यात कसे आले हा खरं तर योगायोगाचाच भाग आहे. फार काही नाट्यमयरित्या ते आमच्या आयुष्यात आले नाहीत. आमच्या नात्यात एकूण 8 भास्कर. त्या प्रत्येकाला आमच्या घरच्यांनी वेगवेगळी नावं दिलेली होती, जी खरे तर त्यांना ठाऊकच नव्हती. उदाहरणार्थ पंचांगवाले भास्कर, धोतर नेसणारे म्हणून धोत्र्या भास्कर, काडीवाला भास्कर, अर्थात चालू कामात काडी घालायची त्यांची सवय असल्याने त्यांना हे नाव बहाल झालेलं होतं. चष्मीस भास्कर, खरडेघाशी भास्कर, इंग्रज भास्कर, इंग्रजी बोलायची सवय असलेला भास्कर गुरुजी शाळेचे हेडमास्तर होते. आणि हे टिंगटिंग भास्कर. टिंगटिंग भास्कर हे बसचे कंडक्टर होते, त्यामुळे त्यांना टिंगटिंग भास्कर असं नाव दिलेलं होतं. बाबांच्या ऑफिसची बस 1 वर्ष बंद होती. तेव्हा सिटी बसने बाबा ऑफिसला जात असत. तेव्हा त्या बसवर भास्कर काका कंडक्टर होते. रोजच एकमेकांची भेट होत असे. भास्कर काकांचा स्वभाव अतिशय बडबडा, त्यामुळे लवकरच बाबांशी त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यात एके दिवशी त्यांच्या बॅगमधील चिल्लरच्या हिशेबाचा काहीतरी घोळ झाला. तो निस्तरायला बाबांनी त्यांना मदत केली. तेव्हापासून त्यांची बाबांवर अक्षरशः भक्ती जडली. दसरा, दिवाळी, संक्रांत अशा सणांना आईबाबांना भेटायला ते येत असत. आईबाबांना ते कुटुंबातील एक मानत असत. पण आम्ही देखील सगळ्यांनी त्यांना आमच्या कुटुंबाचा सदस्य समजावे अशी त्यांची वेगळीच जबरदस्ती आमच्यावर होती. भास्कर काका बरेच तरुण होते, म्हणजे आमची भेट झाली तेव्हा ते जेमतेम 32-33 वर्षांचे असतील. त्यामुळेच ते बाबांना काका म्हणाले असावेत. पण नंतर लक्षात आलं की काका म्हणणे इतके बाबांचं वय जास्त नाही, म्हणून मग काका म्हणणे बंद केले नाही, पण बोलता बोलता तुम्ही मला भावासारखे म्हणून उल्लेख करत असत. बरीच वर्ष बसचे कंडक्टर म्हणून काम केल्यामुळे भास्कर काकांना बसच्या भाषेत बोलायची सवय झालेली होती. कुणालाही हाक मारताना ते ए पॅसेंजर असं म्हणत. त्यांच्या दोन्ही बायकांना हाक मारताना देखील कुठे गेल्या माझ्या आयुष्याच्या गाडीच्या ड्रायव्हर वगैरे असं म्हणून बोलावं. कपाळाला टिळा, करारी चेहरा, भेदक डोळे, सरळ तरतरीत नाक, गव्हाळ रंग, जवळपास 6 फूट उंची, दणदणीत आवाज आणि या सगळ्याच्या विपरीत त्यांचे जाड जाड ओठ. एकंदरीत मानवजातीच्या चेहऱ्याचा 1/6 भाग मोठा असतो. पण भास्कर काकांचे ओठ त्यांच्या एकूण आकाराच्या 1/3 असावे. बाकी सगळं देखणे पण नायकाचं असूनही केवळ ओठांमुळे ते देखणे होता होता राहिले. सगळे त्यांना त्यावरून चिडवत आणि ते देखील खुल्या मनाने सगळं स्वीकारत. काय करणार हो, एखाद्या सिनेमाचा नायक झालो असतो, पण ओठात मार खाल्ला. भास्कर काकांच्या घरी आम्ही कधीही गेलो नाही. किंबहुना त्यांच्या दोन्ही बायकांना भेटण्याचा योग अगदी योगायोगाने झाला. आमच्या शहरात नवरात्रात अंबाबाईच्या देवळाच्या जवळच्या मैदानात जत्रा भरत असे. आम्ही त्या जत्रेत जात असू. देवीचे दर्शन घडलेच पाहिजे असा काही हट्ट नव्हता, पण आई ऐकत नसे. तर असेच 1 वर्षी अष्टमीच्या दिवशी आम्ही दर्शनाला गेलो होतो. देवळात होम चाललेला होता आणि होमाला भास्कर काका द्विपत्नीक बसले होते. येणारे जाणारे सगळे लोक भास्कर काकांकडे आणि त्यांच्या बायकांकडे बघत होते, पण हे तिघेही तल्लीन होऊन पूजा करत होते. पूजा झाल्यावर भास्कर काकांनी दोन्ही बायकांची ओळख करून दिली. तिघेही माझ्या आईबाबांच्या पाया पडले. हे माझे मोठे भाऊ आणि या वहिनीसारखे आहेत. मी त्यांना काका काकी म्हणतो. देव माणूस असा असतो, नीट बघून घ्या. त्या दोघी अगदी भगवंताकडून गीता ऐकावी तसे चेहरे करून भास्कर काकांचे म्हणणे ऐकत होत्या. भास्कर काका हे खरं तर पात्रच म्हणावे इतके वेगळे होते. कधी कसे वागतील याचा नेम नाही. बसमध्ये असताना त्यांचा आवेश म्हणजे युद्धाला निघालेल्या अर्जुनासारखा असे. एक वेळ एखाद्या तुरुंगातून कैदी निसटून जाईल, पण भास्कर काकांच्या नजरेतून कधीही कोणी तिकीट न घेता निसटून जाऊ शकणार नाही. त्यांना शक्य झाले असतं ना, तर त्यांनी बसमध्ये बसलेल्या मुंगीला देखील तिकीट काढायला लावले असते. एकदा ते ड्युटीवर असताना बसमध्ये त्यांची धाकटी बायको चढली. तिला वाटले की नवराच आहे तर आपल्याकडे पैसे मागणार नाही, पण भास्कर काका सगळ्यांसमोर तिला म्हणाले, लेडी पॅसेंजर आहे म्हणून कसलीही सूट मिळणार नाही, फार तर बसण्याची व्यवस्था करून देता येईल, पण तिकीट काढावंच लागेल. ती पण आता पुढचं आपण ऐका. तिने सगळ्यांसमोर त्यांना तिकिटासाठी पैसे मागितले. त्यांनी पाकिटातून पैसे काढून तिला दिले आणि पुन्हा तिकिटाचे म्हणून परत घेतले, कारण नियम म्हणजे नियम. कधी असं वाटते की भास्कर काकांसारखा हुशार माणूस शोधून सापडणार नाही.
पण कधी मात्र ते अक्षरशः डोकं बाजूला काढल्यासारखं वागत. त्यामुळे त्यांचा अंदाजच येत नसे. आमच्या कॉलेजच्या बसला तेच कंडक्टर असायचे. कॉलेजच्या मुलामुली ते हिरो म्हणून प्रसिद्ध होते. राहायचे तसेच. परीट घडीचा गणवेश त्यांनी म्हणे 7 गणवेश शिवून घेतले होते. कुठे लग्न कार्यात आहेर करायचा असला की त्यांना म्हणे गणवेशच आहेरात देत. त्यांच्या स्वतःच्या दोन्ही लग्नात त्यांनी 2 ड्रेसपैकी 1 ड्रेस गणवेशाचाच घेतला होता. त्यांच्या मते जे कपडे जास्त घालायचे त्यावरच पैसे खर्च करावेत. बसमध्ये भेटले की त्यांची कंडक्टरची सीट मला बसायला देत. आमच्या काका काकींची चिमणी आहेस ग तू, रोज इतक्या दूर जाऊन शिकतेस, त्यात आमचे थोडे सहकार्य, असं म्हणत. फॅशन करणाऱ्या मुलांचा त्यांना भयंकर राग होता. आई बापाच्या जीवावर फॅशन करणे म्हणजे त्यांना गुन्हा वाटत असे. एरवी काम न करणारी त्यांची स्मृती मुलांच्या तिकिटाच्या आणि पासच्या बाबतीत मात्र तल्लख होती. कुठल्या मुलाचा पास संपलाय, कोणी तिकीट काढलेले नाही, यावर त्यांची तीक्ष्ण नजर असे. त्यांच्यासारखे कंडक्टर जर असतील तर महामंडळ कधीही तोट्यात जाणार नाही. भास्कर काकांच्या बसमधून प्रवास करणे म्हणजे रोजची सहल. काका एकदम दिलखुलास गप्पा मारत. कुठला मुलगा कोणाच्या मागे आहे, कोणाचे प्रेम प्रकरण जुळले आहे, हे सगळं त्यांना ठाऊक असे. कधीतरी मोठ्यानेच कोणाला तरी म्हणत देखील, काम धंद्याचं बघा आता, मग प्रीतीशी लग्न करायला मोकळे. इतकी वर्ष प्राणपणाने त्या मुलाने जपलेलं गुपित भास्कर काका क्षणात फोडून टाकत. रोज बसमधून उतरताना पैसे आहेत का विचारत. कधीतरी सुट्टे पैसे देत. पोरासोरांना काहीतरी घ्यायला सारखे पैसे लागतात, त्यामुळे असू देत असे त्यांचे म्हणणे असे. त्यांना नेहमीच ड्रायव्हरपेक्षा कंडक्टरचे काम जास्त महत्वाचे वाटत असे. कसे काय असा प्रश्न विचारूच नये, नाहीतर तिकीट वाटायचे सोडून ते त्यांचा अजब तर्क सांगत बसत. हे बघा, रिक्षाला ड्रायव्हर असतो, कारला असतो, कित्येक गाड्यांना असतो, पण कंडक्टर बस सोडून इतर कुठल्या गाडीला असतो का? बोला ना, असतो का? नाही की नाही? बससाठी त्यांना इतके महत्वाचे पद तयार करण्याची गरज भासली म्हणजे बघा कंडक्टर किती महत्वाचे असतात. रेल्वे गाडीला देखील तिकीट तपासणीच असतो, पण कंडक्टर असतो का? आम्ही सगळी मुलं नाही असं एका आवाजात ओरडत असू. बघा, म्हणजे कंडक्टर किती महत्वाचा असतो. भगवान श्रीकृष्ण जर सारथी न होता अर्जुनाच्या रथाचे कंडक्टर झाले असते तर 18 दिवस युद्ध चाललंच नसतं. पहिल्याच दिवशी अर्जुन सगळ्यांना ठाय ठाय करून बाण मारून आला असता. कंडक्टर असण्याचे महत्व त्या 5 वर्षात भास्कर काकांनी इतके पटवून दिले होते की काही मुलं बहुधा भाषा विषयांच्या मी कोण होणार या निबंधात कंडक्टर असेच लिहून परत आलेली असणार, किंवा पदवी झाली की लगेच कंडक्टरची नोकरी मिळवण्याच्या मागे लागली असणार. भास्कर काकांना ट्रॅफिकचा अचूक अंदाज होता. त्यानुसार किती वेळ गाडी थांबायला हवी, किती वेळात मुलांनी खाली उतरले पाहिजे, अशी सगळी गणितं त्यांना पक्की ठाऊक होती. अत्यंत संवेदनशील असलेल्या आमच्या शहरात त्या काळी कितीतरी दंगली झाल्यात, पण भास्कर काका ज्या बसमध्ये आहेत त्याची कधीही काचही फुटली नाही. दंगल झाल्यावर कित्येक मुलांना त्यांनी बसमध्ये आश्रय दिला आणि बस सुरक्षित ठिकाणी हलवायला लावली. त्यांची आमची एवढी ओळख असूनही मी त्यांच्या द्विभार्या प्रकरणाबद्दल कधीही कोणाला काही सांगत नसे. पण भास्कर काका म्हणजे भास्कर काका आहेत. ते स्वतःच कधीतरी मुलांना ओरडत, आपल्याशी जास्त गमजा करायच्या नाही तर, जिथं मी 2 बायका सुखाने सांभाळू शकतो तिथे तुम्ही 5-50 पोरं काय चीज. भास्कर काकांनी 2 बायका का केल्या हे आम्हाला कित्येक वर्ष ठाऊक नव्हतं. म्हणजे ते कितीही खुलेपणाने त्याबद्दल बोलत असले तरीही आमच्या घरी कोणालाही त्याबद्दल त्यांनी काही विचारावे असे वाटले नाही. एकदा तर तावातावाने आमच्या घरी आले आणि बाबांना म्हणू लागले, तुमच्या ऑफिसात तो बबन आहे ना, कामावरून काढून टाका त्याला. बाबा भास्कर काकांना म्हणाले, अरे का रे भास्कर, काय झालं? एक तर असं उठून कोणालाही काढणं माझ्या हातात नाही, आणि दुसरं, तो जर माझ्या विभागात असेल तर कारण असल्याशिवाय त्याला काढता येणार नाही. तुझं त्याच्याशी कसलं शत्रुत्व? अहो काका, आपला चुलत भाऊ लागतो तो, लग्न झालं ना त्याचं नुकतंच. हो, पण अजून मुद्द्याचं नाही बोललास. अहो काका, कसले नातेवाईक आहेत बघा आमचे. मी तर लग्नाला पण गेलो नाही, चांगलाच रागावलो आहे त्याच्यावर. हा बुवा, अहो लग्नाच्या पत्रिकेत माझ्या पहिल्या बायकोचं नाव घातलं, दुसरीचं घातलंच नाही. असं कसं? बसली ना रुसून. आता कसं बसं समजावून तिला सांगितलं, पण असं करावंच का माणसाने? माझ्या लग्नाच्या 2 बायका आहेत, काही पळवून आणलेल्या नाहीये.
का नाव घातलं नाही असं विचारलं तर म्हणे पत्रिकेत जागा शिल्लक नाही. कसं आहे काका, माणसाच्या मनात जागा असली की बाकी आपोआप कुठेही होते. कुठल्या अजब मिश्रणातून हा माणूस जन्माला आला होता काही समजत नाही. बाबांनी त्यावेळी मात्र स्वतःहून विषय काढला. अरे भास्कर, याआधी कधी प्रशस्त वाटलं नाही म्हणून बोललो नाही, पण एक विचारू का? असं काय काका, तुम्हाला काय म्हणत असलो तरी तुम्ही माझ्या बापापेक्षा वेगळे नाही, उगीच कोणाला इतकी माया लावता का? ती माऊली तर चांगलं चुकलं काही केलं की तुमच्या लेकरांच्या हाती पाठवते मला. तुम्ही काहीही विचारा, मागा, सगळं दिलं समजा. अरे दुसरं लग्न का केलंस? म्हणजे तुझ्या पहिल्या बायकोपासून तुला चांगले 2 मुलगे होते, मग मुलासाठी दुसरं लग्न केलं म्हटलं तर तशी गत नाही. हात तेरी, एवढंच का? काय काका तुम्ही हे विचारायला एवढे दिवस लावले? अहो मी लोकांना सांगतो की पहिल्या बायकोपासून मुलगी झाली नाही ना म्हणून दुसरी केली, पण तुम्ही मोठ्या भावासारखे, तुम्हाला खोटं सांगून कसं चालेल? ही जी दुसरी जी आहे ना ती आमच्या नात्यातली आहे. लग्न झालं आणि तिसऱ्या दिवशी नवरा गेला. तिची बिचारीची काय चूक? माहेरच्यांनी सासरच्यांनी तिचा जीव हैराण करून ठेवला. जीव द्यायला निघाली होती, आधार म्हणून तिला आमच्या घरी आणून ठेवली, पण आजूबाजूचे सगळे लोक नावं ठेवायला लागले. खूप मुलं बघितली, पण विधवेशी लग्न करायचं म्हणजे आधीचा नवरा कसा आणि केव्हा गेला हे सांगितल्यावर कोणीच पुढे सरके ना. अपशकुनी आहे म्हणतात. मग शेवटी आमची पहिली बायकोच म्हणाली की करून टाका लग्न तुम्हीच. मी तेव्हाच दोघींकडून मंजूर करून घेतलं की 2 पॅसेंजर मध्ये भांडण झालं तर सरळ बस मधून उतरवून देईल, गाडीत बसून आमचं टायर पंक्चर करू नका म्हणजे मिळवलं. पण तुझ्या एवढ्या तुटपुंज्या पगारात सगळ्यांचं भागतं का? करतो कसं बस? मुख्य म्हणजे दोघी उधळ्या नाहीत. दुसरी तर टेलरिंग करते, ती थोडं कमावते, बाकी थोड्या कुरबुरी असतात, पण त्या कोणाच्या घरी नसतात काका. तुम्हाला म्हणून सांगतो, पहिले पहिले बायका माझ्या बरोबर बाहेर यायच्या नाहीत, म्हणायच्या की दोघींना एकत्र नेऊ नका, लोक काय म्हणतील. पण आता तसं नाही, सगळ्यांना माहिती आहे. लोक थोडे दिवस डर उडवतात, दुसरा विषय मिळाला आणि आपण चिडत नाही म्हटलं की मग काही म्हणत नाहीत. आपणच आपल्या बायकांवर आधी बोलून मोकळं व्हायचं, म्हणजे समोरच्या काही बोलायलाच नाही पाहिजे. परोपकार म्हणून लग्न करणारे भास्कर काका शहाणे की वेडे असा प्रश्न आम्हाला पडला होता. आता मध्ये बरीच वर्ष गेली आहेत, मी शहरातून बाहेर पडली आहे. अशात त्यांची आणि माझी भेट झाली नाही. भास्कर काका कधीचेच निवृत्त झाले. त्यांची एक बायको देवाघरी गेली असे कळले तेव्हा मी जाऊन भेटले. मला म्हणाले, हळूहळू एक एक पॅसेंजर जाणार, गाडी रिकामी होणारच. आपल्या नावाची घंटा कधी वाजते आणि थांबा कधी येतो तेवढंच बघायचं. एरवी कंडक्टर असताना ती गाडी कुठे थांबवायची ते माझ्या हातात होतं, पण इथे कुणाला कसं थांबवू? पण तुला सांगतो चिमणी, कंडक्टर खूप मोठा माणूस असतो बरं. आणि मग कंडक्टर असण्याचे महत्व पटवून देताना एक वेगळीच चमक त्यांच्या डोळ्यात उतरली होती. मी काय म्हणते, तुम्ही तुमच्या शहरात गेलात आणि तुम्हाला उगीच कोणी उगीच ए पॅसेंजर अशी हाक मारून बोलताना आढळलं तर लक्षात घ्या की ते आमचे टिंग भास्कर काका आहे. आयुष्यभर चिल्लर मोजली असली तरी माणूस मात्र बंदा रुपया आहे. धन्यवाद.